जय शिवराय मित्रांनो, आज आपण इतिहासातील एक महत्त्वाच्या वास्तूची माहिती घेणार आहे आणि ती महत्त्वाची वास्तू म्हणजे लाल महल। हा पुणे जिल्ह्याच्या बरोबर मध्यभागी आहे। इथून थोड्याच अंतरावरती आपल्याला शनिवारवाडा आणि मानाचा गणपती पाहायला मिळतो। तर या लाल महलाचे महत्त्व काय आणि राजमाता आईसाहेब जिजाऊंनी पुण्यात आल्यानंतर हा लाल महल बांधला, तर हे आपण आता थोड्या वेळात जाणून घेऊ सगळी माहिती। ज्यावेळी राजमाता आईसाहेब जिजाऊ पुण्यामध्ये आल्या त्यावेळी पुण्याची परिस्थिती खूप बिकट झाली होती। पुण्याला पूर्ण दारिद्र्य लागले होते। पुण्याचा विनाश म्हणजे पुणे चाललं होतं का? कारण आदिलशहाच्या हुकुमावरून राया रावण यांनी पुण्यामध्ये गाढवाचा नांगर चालवला होता व गाढवाचा नांगर चालवून त्या ठिकाणी त्याने एक तुटकी वाहन आणि एक फुटकी कवडी रवली आणि सर्वांना सांगितले की ह्या ठिकाणी कोणी वस्ती करेल किंवा ह्या ठिकाणी कोणी राहील तर त्याचा नाश होईल, त्याचा विनाश होईल असे सांगितले होते। त्यामुळे ह्या भीतीमुळे किंवा ह्या अंधश्रद्धेमुळे पुण्यातील लोक पुणे सोडून बाहेर जायला लागले। मग त्यानंतर राजमाता आईसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हातून सोन्याचा नांगर पुणे जमिनीवर फिरवला व त्या भीतीला व अंधश्रद्धेला निस्तनाबूत करून पुन्हा पुन्हा पुणे शहर वसवण्यासाठी प्रयत्न सुरू केले। जसं सोन्याचा नांगर फिरवल्यामुळे लोकांची अंधश्रद्धा निघून गेली, परत लोक पुण्यात येऊ लागले, पुण्याचा विकास होऊ लागला। ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरती सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकले होते त्यावेळी 1 लाखाचं सैन्यबळ घेऊन शाहिस्ते खान पुन्हा पुण्यावरती चालून आला होता आणि पुण्यावरती चालून आल्यानंतर त्याने पुण्यावरती ताबा घेतला व लाल महालात राहून तो रयतेवरती प्रचंड अत्याचार करू लागला। तिकडे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले होते। सिद्धी जोहरच्या विळख्यातून ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज निसटले, तिथून निघून गेले, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी काही मोजके मावळे सोबत घेऊन लाल महालामध्ये सरळ आत घुसून शाहिस्ते खानाची बोटे छाटली। शाहिस्ते खानात सळोगी पळो करून सोडलं आणि तिथून निघून गेले। त्यानंतर 1 लाख सैन्यबळ असूनही शिवबाने माझ्या महालात येऊन माझी बोटी कापली ह्या भीतीने शाहिस्ते खान खूप त्रस्त झाला आणि ह्या भीतीमुळे त्याला असं वाटलं की आज माझी बोटी कापली 1 लाखाचे सैन्यबळ असून सुद्धा तर उद्या माझी गर्दन मारायला शिवबाराजे कमी करणार नाहीत, म्हणून त्यांनी पुण्यातून पळ काढला। म्हणून हे लाल महालचं महत्व खूप मोठं इतिहासामध्ये आहे। आत्ताची जी प्रतिकृती लाल महालची आहे पुण्यामध्ये, तर ती प्रतिकृती बनवली, ती पूर्ववर्ती इमारत पूर्ण पडलेली होती, तर त्याची हुबेहूब प्रतिकृती बनवण्याचा खूप सुंदर प्रयत्न पुणे महानगरपालिकेने केलेला आहे। तुम्ही नक्की त्या ऐतिहासिक स्थळाला भेट द्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजमाता आईसाहेब जिजाऊंचा इतिहास आणि राजमाता आईसाहेबांचं योगदान जे पुण्याला लाभलेलं आहे तर त्याची नक्की माहिती करून घ्या आणि तुम्ही जाऊन नक्की त्या ठिकाणी व्हिजिट करा, भेट द्या। तर असेच काही ऐतिहासिक व्हिडिओ आपण पुढील भागात घेऊन येणार आहे। ऐतिहासिक व्हिडिओ असेल किंवा आपल्या मराठी संस्कृतीचा इतिहास असेल तर ह्या गोष्टी आपण पुढील भागात घेऊन येऊ। त्यासाठी चॅनेलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय भवानी, जय शिवराय।